नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। मुंबईच्या खान कंपाऊंड परिसरात सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आहोत आणि या संपूर्ण परिसरामध्ये जेवढंही अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती ठाणे महानगरपालिकेची कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेची ही कारवाई या संपूर्ण खान कंपाऊंड परिसर आणि चौधरी कंपाऊंड परिसरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण परिसरातील ज्या इमारती आहेत त्या अनधिकृत आहेत आणि येथे आपण बघू शकतो संपूर्ण हे बांधकाम जे आहे ते जमीनदोस्त करण्यात येतं आहे आणि ठाणे महानगरपालिका जी आहे ती ॲक्शन मोडमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि समोरच्या दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच सहाय्यक आयुक्त मनोज जोशी असतील, अतिरिक्त आयुक्त शंकर पाटोळे असतील तेही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या परिसरात जेवढंही अनधिकृत बांधकाम आहे आपण बघू शकतो त्याच्यावरती ही कारवाई जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण ही कारवाई आपण जर पाहिली तर कशा प्रकारे सुरू आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर अनधिकृत बांधकाम या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे। ठाणे लाईव्हच्या माध्यमातूनही आम्ही वारंवार हे वृत्त सर्व लोकांपर्यंत पोहोचवलं होतं, ठाणे लाईव्हच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविलं होतं आणि आता आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिका जी आहे ती ॲक्शन मोडमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण या बांधकामांवरती या ठिकाणी कारवाई होताना पाहायला मिळते। परंतु एवढं बांधकाम उभं राहीपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं आणि त्यांना या अनधिकृत बांधकामांविषयी कळलं नाही का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता। आणि महत्त्वाचं म्हणजे या बांधकामांच्या दरम्यान कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का, हा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होतोय। आणि जर आर्थिक व्यवहार झाला नाही तर एवढे बांधकाम या परिसरात कशा प्रकारे उभं राहिलं असाही प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतोय। संपूर्ण बघू शकतो माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर या ठिकाणी ही संपूर्ण कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे कोर्टाचेही कर्मचारी येथे आयुक्तांसोबत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ही कारवाई कशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा संपूर्ण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना सकाळपासूनच या संपूर्ण कारवाईची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। या संपूर्ण खान कंपाऊंड परिसरात जेवढंही अनधिकृत बांधकाम होतं त्याच्यावरती ही कारवाई जी आहे ती करण्यात येते। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या परिसरामध्ये आपल्याला अनधिकृत बांधकाम पाहायला मिळतं आहे आणि या अनधिकृत बांधकामांवरती आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेचा हातोडा पडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आयुक्त सौरभराव असतील, सहाय्यक आयुक्त मनोज जोशी असतील, सोबतच शंकर पाटोळे असतील, सगळे या ठिकाणी पाहायला मिळतात। माननीय उच्च न्यायालयाचेही अधिकारी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एवढं बांधकाम उभं राहीपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं हा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतोय। आणि जर या बांधकामात कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसेल, करोडो रुपयांची उलाढाल झाली नसेल तर मग या इमारती एवढ्या उभ्या कशा राहिल्या आणि यामध्ये जे कोणी दोषी अधिकारी आहेत
त्यांच्यावरती कारवाई होणार का असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होतो. आणि आपण बघू शकतो खान कंपाऊंड परिसरामध्ये, चौधरी कंपाऊंड परिसरामध्ये मुंबऱ्यात ही कारवाई सुरू आहे. आणि समोर आपण जर पाहिलं तर ही इमारत कधीही खाली कोसळू शकते अशा अवस्थेत आपल्याला या ठिकाणी ही इमारत पाहायला मिळते. आणि ही संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची सर्वात मोठी कारवाई या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि एवढं मोठं बांधकाम उभं राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं हा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होतोय. परंतु आता ही ठाणे महानगरपालिकेची कारवाई आपल्याला पाहायला मिळते. आणि स्वतः आयुक्त देखील फील्डवरती आहेत, माननीय उच्च न्यायालयाचे अधिकारी देखील यावेळी त्यांच्यासोबत आहेत. आणि या संपूर्ण परिसरात ठाणे महानगरपालिकेची ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण पोलीस फौजफाटा असेल, TRFचे जवान असतील, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान असतील, हे सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दृश्य घे ना ऑफलाईन. कारवाई आपण होऊ शकतो कशा प्रकारे सुरू आहे. जेवढंही अनधिकृत बांधकाम या परिसरामध्ये होतं ते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पाडण्यात येत आहे. संपूर्ण अनधिकृत बांधकाम आता जमीनदोस्त करण्यात येते. अनधिकृत बांधकामांवरती या ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि संपूर्ण होऊ शकतो या परिसरातील अनधिकृत बांधकाम आहे ते तोडलं जात आहे. ठाणे महानगरपालिकेची ही सर्वात मोठी कारवाई आपल्याला मुंब्र्याच्या खान कंपाऊंड परिसरात पाहायला मिळते.
आपणही घर घेत असाल तर ती इमारत अनधिकृत आहेत का अधिकृत आहेत हे सर्वप्रथम पाहावं, त्याच्यानंतरच तिथे घर घ्यावं असं आवाहन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना असेल. आणि ठाणे शहरातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावरतीही कारवाई होणार का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ही कारवाई आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उमरा परिसरातील खान कंपाऊंड येथे सुरू आहे. आणि मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये अनेक अनधिकृत बांधकाम जे आहे ते सुरू होतं. आणि आता आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरात जेवढंही अनधिकृत बांधकाम आहे ते पाडलं जातं आहे. आणि ही ठाणे महानगरपालिकेची कारवाई आपल्याला पाहायला मिळते. या परिसरातील संपूर्ण अनधिकृत बांधकाम पाडलं जातं आहे. आणि आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेची प्रचंड मोठी अशी कारवाई आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा येथे सज्ज झालेली आहेत. आणि आयुक्त सौरभराव असतील, अतिरिक्त आयुक्त शंकर पाटोळे असतील, मनीष जोशी असतील, हे देखील फील्डवरती आहेत. आणि घटनास्थळावरील सगळी दृश्य आपल्याला दाखवत आहोत. आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा असेल, मीडियाचे जवान असतील, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान असतील येथे तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कौन सा मेरे पास किधर है वड़ा पाव लेके
खरं तर एवढं बांधकाम जे आहे ते कसं उभं राहतं आणि हे बांधकाम उभं राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं याच्यामध्ये? आर्थिक व्यवहार झाला आहे का? जर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला नसेल तर एवढा इमारत या ठिकाणी कशा उभ्या राहिल्यात हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतं. कारवाई सुरू आहे, परंतु या संपूर्ण बांधकामामध्ये जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणार का हा प्रश्न या ठिकाणी पुन्हा उपस्थित होता. आपण जर बघितलं तर लोकांचं संपूर्ण घरगुती सामान या ठिकाणी रस्त्यावरती पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. न्यूज़ वाले ना अच्छे से न्यूज़ बनाओ, इधर से भी बनाओ, बहुत नुकसान हो गया. ठंडा पिएंगे, ठंडा पिएंगे. आपण जर पाहिलं तर लोकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्यावरती मात्र आपण रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपणही जर घर घेत असाल तर ते अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत तेही पाहावं आणि त्याच्यानंतरच घर घ्याव्या. महत्त्वाचं म्हणजे अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणात ठाण्यातही अनधिकृत बांधकामं सुरू आहेत, त्यांच्यावरती कारवाई होणार का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बघा एवढं मतलब ओळी शिलारे तकलीफ झाला. कुछ नहीं किए, पूरा घर ऐसी तोड़ दिए लोगों ने. आकर के डायरेक्ट हमला किया. हमला करने के बाद में हम लोग को इन्फॉर्मेशन मिली कि हम लोग लाखों करोड़ों का नुकसान हो गया. एक हमने लाखों दुकान डेमोलिश कर दी. देखो हम लोग पूरा डेमोलिश कर दिया. काही येथील स्थानिक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. ते या ठिकाणी त्यांची व्यथा या ठिकाणी मांडत आहेत. कार्रवाई शुरू है, बताया कार्रवाई के बारे में कुछ बताया था? हम लोग को कुछ कार्रवाई के बारे में बताया नहीं गया. हम लोग को सिर्फ बोले कि हाँ आ रहे लेकिन कुछ बताया नहीं गया. और इन लोगों ने डायरेक्ट आकर के ऐसा हमला कर दिया और पूरा डेमोलिश कर दिए. हम लोग का लाखों करोड़ों का नुकसान हो गया. मेरी ये शॉप देखो, सामने मेरी 3 शॉप है, पूरी शॉप की लोग ने पूरा वो कर दिए. आज की तारीख में मेरा हाथ लोग को मदद भी नहीं करे. कोई पुलिस वाला अंदर भी नहीं आने दे रहा है, ना बाहर जाने दे रहा है. सब झिड़की से दे रहे, गाली दे रहे. सब दुनिया की ये बातें हो रही है. मैं तो ये चाहता हूँ कि बस आप ही लोग हैं जो मीडिया वाले हैं, अगर हेल्प कर सकते तो मीडिया वाले हेल्प करें हमारी. बस ये बिल्डिंग इलीगल थी बिल्डिंग, आपको मालूम था? अगर इलीगल रहती और हमको बता दो तो हम क्यों लेते वहाँ पे? नहीं रहते थे हम. हमको बताया नहीं गया कि ये इलीगल है. थोड़ा फाइट छोड़ेगा ना. और अगर तोड़ भी रहे तो हमको इन्फॉर्मेशन दो, हमको बताओ. हाँ, एक 15 दिन 1 महीने का नोटिस मारते हो तुम लोग. नोटिस मारते हो, इस तरीके की नोटिस मारते हो, क्या मालूम भी नहीं पड़ता है वो नोटिस. इस तरीके की नोटिस कोई मारता है? तुम 1 दिन पहले आकर के आप बोल सकते हैं क्या भाई ऐसा नहीं, ऐसा होने वाला है. कोई भी पुलिस वाला है, कोई भी कार्यकर्ता है, आकर के बोलना चाहिए. हाँ, मैं तो यही बोलूँगा जितेंद्र अवार्ड सर से भी यही बोलूँगा. में हम लोग सो रहे थे तो घर पे आए, दरवाजा खड़खड़ कर रहे थे, फिर बोलते हैं सबको बाहर निकलो. हाँ। हम लोग कहा कि अगर हम लोग को पहले से टाइम नहीं दिया होता 10-15 दिन का तो हम लोग निकाल देते. अभी हम लोग रोड पर कहाँ जाएंगे बच्चे लोग को लेकर? अब बच्चे लोग को कहाँ भटकाएंगे? नीचे उतरे हम लोग ने तभी. फिर उसके बाद में अभी सबको ऊपर चढ़ा है, वो भी तोड़ने का भाग हो गई है. कहाँ से जाएंगे अभी? मुझे लोग को टाइम देना चाहिए ना. सामने से कोई टाइम नहीं दिया गया. बस खाली आके बाहर निकलो, घर खाली करो. कहाँ से खाली करेंगे भाई? बस एक ही रिक्वेस्ट है मीडिया से कि हमारी बात आप लोग बताए. मीडिया लोग को यही रिक्वेस्ट है, मैं हाथ जोड़ के विनती करता हूँ कि हमारी बात और ये चीज जितेंद्र अवार्ड तक पहुँचे, सरकार तक का मालूम पड़े कि हमारे साथ क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. हम इलीगल है, सब हम पूरे इलीगल है. हम ये नहीं बोलते कि हम लीगल है, लेकिन हमको इन्फॉर्मेशन तो ताकि हम बच्चे की छड्डी तो पिलाने का मौका मिले हमको.
कम से कम उनको हम लेकर के सेफ जगह पे तो रखे। चलो सामान गया तो गया हमारा, लेकिन बच्चे को लग गया तो देखो बच्चे का हाथ कितना कट गया, हाँ पूरा पैर फट गया उसका, तो कौन इसकी जवाबदारी कौन लेगा? हाँ कैसा क्या होएगा? पूरा हाथ देखो, सुबह से काम है, देखो आप दिखाओ, ये दिखाओ, देखो ये पूरा पैर वैर सब फट गया इसका, कौन इसकी जवाबदारी लेगा? कौन देगा? मेरे को बताओ। कोई भी मदद नहीं करने वाला हमारी, बस बिल्डिंग बनाने वाले ने बना के चला गया। हाँ पुलिस आती है तोड़ती है, म्यूनसिपालिटी आती है तोड़ती है। हम तो सिर्फ जितेंद्र अवार्ड को ही बोल रहे हैं, क्या आप ही कुछ कर सकते हो? मदद करो मीडिया वाले, प्लीज मेहरबानी करो हमारे ऊपर बस। और कौन बोलने वाला है? और कौन बोलने वाला है? आम्हाला कुठल्याही प्रकारे सूचना दिली नाही असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे। मैं क्या बोल रहा हूँ सर, जब ये बिल्डिंग का नींव डालते हैं और जब ये बिल्डिंग बनता है तब प्रशासन कहाँ रहता है? गरीब लोग अपना घर द्वार सब बेच बाच के पैसा ला के बिल्डर को दे दिया। अब बिल्डर तो मोबाइल बंद करके सो गया, गरीब आदमी बेचारा मर रहा है यहाँ पे। जब इसका बिल्डिंग का नींव डालते हैं इन लोग वहाँ पे परमिशन लेते हैं, कैसे परमिशन मिलता है इनको वहाँ पे यहाँ पे नींव डालने का? ये परमिशन कैसे मिलता है इन लोगों को इतना बड़ा कॉम्प्लेक्स खड़ा करने का? जब ये इनलीगल है तो यहाँ का क्या नाम है, जो यहाँ पे क्या बोलते हैं, जो वार्ड लगता है, जो भी लगता है, उनको आके चेक करना चाहिए ना, कैसे उन लोग परमिशन दे देता है इतना बड़ा बिल्डिंग बनाने का? ये सब गरीब लोग का पैसा लगा है यहाँ पे, सब गया ना पैसा। बिल्डर तो पैसा कमा के सो जाएगा अपने घर में, और बिल्डिंग बनने से पहले इन लोग परमिशन लेते होंगे ना। हम लोग यहाँ पे बिल्डिंग बना रहे हैं, अभी 2 माले का घर बनता है तो बीएमसी आपकी तोड़ के जाती है ना। चौल में 2 माले का घर बनता है तो बीएमसी आती है तोड़ के जाती है। यहाँ पे इतना बड़ा कॉम्प्लेक्स बन रहा है, बीएमसी कहाँ रहती है? थोडे भाई आपण बघू शकतो स्थानिक या ठिकाणी आपला रोष व्यक्त करतायत, दुःख व्यक्त करतायत की त्यांना कुठल्या प्रकारे सूचना दिली नाही आणि अचानक येऊन ही कारवाई होत असल्याचं त्यांनी आता ठाण्याशी बोलताना सांगितलं आहे। कुठले रोहित सर कोणते
काय करा मला जाताना कोल्ड्रिंक लागतं. हो घेतलं.
आपने आओ हमारे आ रहे हैं ना सर? फ्रेम खराब तो नहीं हो रहा है? पुढे पुढे सांगेल हाँ देख लो अपना यांच्या प्रतिक्रिया कारवाई सुरू आहे। आता ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि माननीय उच्च न्यायालयाचे अधिकारी यांनी संपूर्ण या बांधकामांचा आढावा घेतलेला आहे आणि आढावा घेतल्यानंतर आता संपूर्ण तपशील कोर्टाच्या प्रतिनिधींकडून लिहिण्यात येते आणि आयुक्त आता इथून निघत आहेत आणि संपूर्ण हा ठाणे महानगरपालिकेचा फौजफाटा आपल्याला या परिसरात पाहायला ठाणे शहरात अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशी प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।